कथेला सुरुवात करण्यापूर्वी नवीन असाल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवर नक्की क्लिक करा. रॉयल शेतकरी 2 गुंफलेले रेशमी बंद भाग 9वा मराठी कथा. तर आजचा भाग ऐकून तुम्हाला किती हसायला आलं आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे आणि एक लाईक तर नक्की करायचं आहे. त्यामुळे भाग स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि आजच्या या दिलखुलास हसण्यासाठी भागाचा आनंद घ्या. तर चला वळूयात कथेकडे. प्रियांशने क्षणाचाही विलंब न लावता सर्वात आधी भटजी काकांच्या पायाला स्पर्श केला आणि पौर्णिमेची मानही खाली वाकून तिला आशीर्वाद घ्यायला लावला. त्यानंतर दोघांनी आबासाहेब, शिवमराजे, प्रिया, चैतन्य, अस्मी, आई, बाबा आणि घरातील सर्व मोठ्या मंडळींचे आशीर्वाद घेतले. सगळे विधी पूर्ण झाल्यावर प्रियांशने आपल्या मनगटाला बांधलेली तिच्या साडीच्या पदराची गाठ सोडली. तो पौर्णिमेच्या कानाजवळ झुकला आणि हळूच म्हणाला, "सुटली तुझी शपथ पौर्णिमा." ते शब्द कानावर पडताच पौर्णिमेच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहिले. तिने पटकन आपला पदर त्याच्या हातातून हिसकावून घेतला आणि रडत रडत थेट वरच्या मजल्यावरील मुलींच्या बेडरूमकडे पळ काढला. सगळेजण तिच्याकडे पाहतच राहिले, तर प्रियांश मात्र आपल्या गालावरची हळद पुसत एका विजेत्यासारखा मंद हसत उभा होता. पण आता कुणाची हिंमत नव्हती एकट्याने जाऊन तिच्यासोबत बोलण्याची, म्हणून सगळे सोबतच गेले. मुलीच्या बेडरूमचे दार आतून घट्ट ढकलून घेतलं होतं. पौर्णिमा गादीवर तोंड खुपसून ढसाढसा रडत होती. लग्नाचा मंडप, ते गळ्यात छोटंसं मंगळसूत्र, भांगात भरलेलं सिंदूर आणि प्रियांशचा तो कडक चेहरा, सगळं काही तिच्या डोळ्यासमोर एखाद्या वादळासारखं फिरत होतं. तितक्यात दारावर अगदी हळूच टकटक झाली आणि "पौर्णिमा, बाळा, दार उघडा आहे ना?" बाहेरून आत्तूचा म्हणजेच प्रियाचा अतिशय मायाळू आवाज आला. पौर्णिमेने उशीत तोंड लपवून ठेवलं, पण दाराची कडी वाजल्याचा आवाज आला आणि प्रिया आत आली. तिच्या पाठोपाठ शिवमराजे, चैतन्य, अस्मी आणि संपूर्ण रॉयल टोळी अगदी दबक्या पावलांनी खोलीत शिरली. प्रिया हळूच पुढे झाली आणि तिने पौर्णिमेच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाली, "ए राणी, अगं उठ ना, अशी उशीत तोंड लपवून रडतेस काय?" पौर्णिमेने झटक्यात मान वर केली. तिचे डोळे लाल झाले होते, गालावर सुकलेल्या हळदीचे डाग तसेच होते. तिने रागाने सगळ्यांकडे पाहिलं आणि म्हणाली, "तुम्ही सगळे का आला तिथे? आता काय बाकी राहिलंय का? माझं लग्न लावून दिलंत ना? आबासाहेबांच्या एका शपथेपुढे तुम्ही सगळ्यांनी मला या वाड्यावर पोरकं करून टाकलं ना?" शिवमराजे पुढे आले आणि त्यांनी अत्यंत आदराने आणि बापाच्या मायेने पौर्णिमेच्या डोक्यावरून हात ठेवला आणि म्हणाले, "बाळा पौर्णिमा, तुला काय वाटतंय? तसं जबरदस्तीचा किंवा तुझा स्वाभिमान दुखवण्याचा, तुटवण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता ग बाळा. आबासाहेबांचा निर्णय अचानक वाटला असला तरी त्यामागे या घराण्याची तुटत असलेली नाती घट्ट बांधण्याचा ध्यास होता." पौर्णिमेचे पप्पा चैतन्य पुढे सरसावले. ते डोळ्यात पाणी आणून म्हणाले, "पौर्णिमा, अगं मी पोलीस खात्यात एवढा मोठा अधिकारी आहे, पण आज बाप म्हणून सांगतो, प्रियांशपेक्षा चांगला मुलगा आणि हे घराणं सोडल्यास तुला इतकं प्रेम देणारं दुसरं कुठलंही ठिकाण जगभरात मिळालंच नसतं. आबासाहेबांनी तुला हक्काने या घराची सून बनवलंय. परकी म्हणून नाही बेटा, लेक म्हणून आणलंय त्यांनी तुला." अस्मीने पौर्णिमेला जवळ घेतलं आणि म्हणाली, "अगं वेडे, आम्हाला सुद्धा आधी काहीच ठाऊक नव्हतं ग बाळा. पण जेव्हा आबासाहेबांनी आम्हाला यामागची कारणं सांगितली तेव्हा आमचा राग विरघळला ग. तू कबीरसोबत कॉलेजमध्ये फिरत होतीस. प्रियांशच्या मनात तुझ्याबद्दल काय चाललंय हे आम्हा मोठ्यांना स्पष्ट दिसत होतं. फक्त तुम्हा दोघांचा अहंकार आड येत होता ना." अनुष्का आणि समीक्षा आणि जान्हवी पुढे आल्या. अनुष्का म्हणाली, "पौर्णिमा बेटा, अगं विचार कर ना, प्रियांश राजेंनी तुझ्यासाठी काय नाही केलं? त्या दिवशी कबीरच्या मित्रांनी तुला घेरलं होतं, तेव्हा तुला न सांगता त्या पोरांना धडा कोणी शिकवला? प्रियांश राजेंनीच ना. तो वरून जितका राकट दिसतो तितकाच आतून तुझ्यासाठी हळवा आहे ग. प्रेम आहे त्याचं तुझ्यावर, पण शब्दात सांगायला येत नाही ग त्याला." सचिन आणि अतुल हसत म्हणाले, "आणि हो अगं राणी, प्रियांशचा तो डॅशिंग आवडतो ना तुला? मग आता अधिकाराने त्याच्यावर राज्य करायचं सोडून अशी रडत काय बसली आहेस?" सगळ्यांची ती माया, ती समजूतदारपणा आणि प्रेम पाहून पौर्णिमेच्या डोळ्यातील रागाचे रूपांतर अश्रूमध्ये झाले होते. तिची रागावरची पकड हळूहळू ढिली झाली आणि आता तिला समजले होते की या वाड्यातल्या एकाही माणसाने तिच्याशी दगा केलाच नव्हता, तर सर्वांनी मिळून तिचा हात योग्य माणसाच्या हातात दिला होता. तितक्यात बेडरूमच्या दारावर एका भारदस्त काठीचा ठोका पडला, टकटक करून. सगळेजण बाजूला झाले. दारात खुद्द आबासाहेब उभे होते. हातात काठी, चेहऱ्यावर तेच राजासारखे तेज होते.
पण डोळ्यात नातीसाठीची आस होती. आबासाहेबांना पाहताच पौर्णिमेने आपली मान खाली झुकवली. आबासाहेब हळूहळू चालत तिच्या जवळ आले. त्यांनी आपली काठी बाजूला ठेवली आणि आपले दोन्ही थरथरणारे हात पौर्णिमेच्या तोंडावरून फिरवले आणि म्हणाले, "हे बघ बेटा पौर्णिमा." आबासाहेबांचा अचानक आवाज कमालीचा मऊ झाला होता आणि आता आबासाहेबांनी आपली चाल चालली होती इथेच. हे सगळं कारस्थान प्रियांश राजेंचंच, म्हणजेच तुझ्या आता काही वेळापूर्वी झालेल्या नवऱ्याचं आहे बरं का. त्यानेच मला काल रात्री भडकावलं. आबासाहेब असं करा, आबासाहेब तसं करा म्हणून मला पुढे केलं होतं त्यांनी. त्यामुळे तुला काय शिक्षा करायची ना ते तू ठरव. पण आमच्या सगळ्यांना तू न बोलून असं चुकीचं ठरवू नकोस ना बेटा. हे ऐकता संपूर्ण खोलीत एका क्षणी भयंकर शांतता पसरली होती आणि आता आबासाहेबांनी आपली हुकमी चाल चालली होती. आता काय होईल पुढं हे बघूयाच, चला. आबासाहेबांचे ते शब्द ऐकताच रूममध्ये उपस्थित असलेली संपूर्ण रॉयल टोळी, शिवमराजे, प्रिया, चैतन्य, अतुल, सचिन, मुलं सगळेच्या सगळे डोळे मोठे करून आणि तोंड उघडे ठेवून आबासाहेबांकडेच पाहत राहिले. काय? आबासाहेबांनी आता सरळ युटर्न घेतला होता आणि बापरे, शिवमराजे तर इतके चक्रावले की ते पुढे होत म्हणाले, "अहो आबासाहेब, अहो त्यांची यात काय चूक आहे? हे सगळं प्लॅनिंग तर तुम्ही स्वतः काल रात्री." आणि शिवमराजेंचे वाक्य पूर्ण होण्याआधीच आबासाहेबांनी हवेत हात उंचावून त्यांचे शब्द मध्येच सोडले आणि मिश्किलपणे डोळा मारत म्हणाले, "अहो राजे, ते दोघे आता नवरा बायको आहेत ना. त्यांचं काय ते बघून घेतील ना. तसंही आपण जर मध्ये पडलो तर आपणच वाईट ठरू. चला चला सगळे खाली. आपल्या प्रियांश राजेंना जरा वर पाठवून द्या." आबासाहेबांचा तो मास्टर स्ट्रोक पाहून उपस्थितांना हसू आवरणे कठीण झाले होते. आईच्या गावात आणि 12च्या भावात गेले होते आपले प्रियांश राजे. आबासाहेबांनी अत्यंत हुशारीने स्वतःचे अंग काढून घेतले होते आणि प्रियांशला पौर्णिमेच्या तावडीत अडकवून स्वतः नामानिराळे झाले होते. आता सगळी रॉयल टोळी हसत खेळत पायऱ्यांवरून खाली आली होती आणि यालाच म्हणतात घरात एक राजकारण आणि बाहेर एक राजकारण. आबासाहेबांचं डोकं पक्कं राजकारणी होतं, त्यामुळे कुणाला कुठं हँडल करायचं हे त्यांना चांगलंच ठाऊक होतं. तर आता प्रियांश राजेंचं काही खरं नव्हतं पौर्णिमेच्या हाताने. खाली हॉलमध्ये प्रियांश आपल्या नेहमीच्या रुबाबात हाताची घडी घालून उभा होता. त्याच्या शर्टवर अजूनही हळदीचे डाग होते, पण चेहऱ्यावर विजय मिळवल्याचा मोठा थाट होता. आबासाहेब खाली आले आणि त्यांनी प्रियांशच्या खांद्यावर हात ठेवला. अत्यंत गंभीर चेहरा करून आबासाहेब म्हणाले, "बरं जा बेटा प्रियांश राजे, वर जा. तुमच्याशी बोलायचं आहे आमच्या पुत्रवधूंना." प्रियांशने भुवया उंचावल्या आणि म्हणाला, "हो का आबासाहेब?" "शांत झाली का ती? राग गेला का तिचा?" आबासाहेब मिश्किलपणे हसत म्हणाले, "हो हो, एकदम शांत झाली. जा तू आता." प्रियांश अगदी ऐटीत मान वर करून पायऱ्या चढून वर जाऊ लागला. पण तो जसा जसा वर जात होता तसा मागे अख्ख्या वाड्यात लोकांचा जोरात हशा पिकला होता. अतुल सचिनच्या कानात म्हणाला, "बाबा रे, राजा आपला एवढ्या मोठ्या थाटात वर चाललाय, पण त्याला काय माहीत आत आबासाहेबांनी त्याच्या नावाचा केवढा मोठा बळीचा बकरा बनवून ठेवलाय." प्रिया हसत अस्मीला म्हणाली, "आत्ता खरी मजा येईल. प्रियांश राजे आत जातील समजावून सांगायला आणि पौर्णिमा त्याच्यावर सगळा राग काढेल आणि पुन्हा सगळ्यांचा खो खो करून हशा पिकला हॉलमध्ये." तिथीवर प्रियांशने मुलींच्या बेडरूमचा दरवाजा हलकासा धक्का दिला. दार उघडेच होते. तो आत शिरला आणि त्याने दार लावून घेतले. पौर्णिमा बेडवर बसली होती. तिचे डोळे सुकले होते, पण चेहऱ्यावर एक भयंकर मिश्किल आणि भयंकर धोक्याची सूचना देणारा लूक होता. प्रियांशने स्वतःची कॉलर नीट केली आणि कडक आवाजात म्हणाला, मॅडम, आता शांत झाला का राग तुमचा? आबासाहेबांनी घरातल्यांनी सर्वांनी तुला समजावलं असेलच ना की अजून ड्रामा करायचा आहे?" पौर्णिमा हळूच बेडवरून उठली. ती शांतपणे चालत त्याच्या अगदी जवळ आली. तिच्या चेहऱ्यावरचे ते शांत पण कडक हास्य पाहून प्रियांशचा आत्मविश्वास जरा डगमगलाच होता. "काय झालं पौर्णिमा, अशी काय बघतेस?" प्रियांशने थोडे मागे सरकत विचारले. आता प्रियांश तिच्या लुकने घाबरलाच होता. पौर्णिमा त्याच्या अगदी जवळ जाऊन उभी राहिली
आणि अत्यंत गोड आवाजात म्हणली, प्रियांश राजे, मला आबासाहेबांनी सगळं सांगून टाकले. प्रियांश चमकला. काय काय सांगितलं आबासाहेबांनी? तो असं म्हणाला. पौर्णिमा त्याच्या छातीवर आपले दोन्ही हात ठेवत त्याच्या हळदीच्या डागांकडे पाहत म्हणली, हेच की मला फसवून इथे आणणं, ते आबासाहेबांच्या आजारपणाचं नाटक करणं, हा लग्नाचा मांडव उभं करणं आणि आबासाहेबांना पुढे करून मला ही शपथ घालायला लावणं, हा सगळा कारस्थान, हा सगळा प्लॅन तुमच्या एकट्याचाच होता. प्रियांशचे डोळे आश्चर्याने पांढरे झाले होते. काय? आबासाहेबांनी हे माझ्यावर ढकललंय? पौर्णिमा अजून जवळ आली. तिचा आवाज आता कडक झाला. आबासाहेब म्हणाले, तो तुझा नवरा आहे बेटा, तुला काय शिक्षा करायची ती तू ठरव. मग राजे, काय शिक्षा करू तुम्हाला? प्रियांशच्या काळजात आता धस्सच झालं होतं. त्याला आता समजले की खाली आबासाहेबांनी आणि संपूर्ण घराण्याने मिळून आपला कसा भयंकर पोपट केला आहे. थांब पौर्णिमा, ऐक तर खरी, आबासाहेब खोटं बोलतायत ग, तो प्लॅन त्यांचाच. प्रियांश अडखळत म्हणाला. हा हा हा, आता आबासाहेबांवर आळ ढकलायचा नाही हा तुम्ही. पौर्णिमेने बाजूस ठेवलेला हळदीचा तांब्या हातात घेतला. चला राजे, आता तुमची खरी रॉयल सेवा करण्याची वेळ आली आहे. प्रियांश राजे, जे संपूर्ण तालुक्याला आपल्या एका शब्दावर थरथरवायचे, ते आज स्वतःच्या बेडरूममध्येच नववधूच्या हातात तांब्या पाहून मागे मागे पळू लागले. कॉलेजमध्ये चूक करणाऱ्याला शिक्षा करायचे आणि आता प्रियांश राजे स्वतःच शिक्षेस पात्र ठरत होते. आणि खाली हॉलमध्ये बसली रॉयल टोळी वरून येणारा प्रियांशच्या धावपळीचा आणि पौर्णिमेच्या ओरडण्याचा आवाज ऐकून पोट धरून हसत होती. आबासाहेब तर खुर्चीवर बसून गालातल्या गालात हसत स्वतःची मिशी कुरवळत होते. आणि आता बघा याच अजब लग्नाची गजब भांडणं. चला. पौर्णिमेच्या हातात तो पितळी तांब्या आणि चेहऱ्यावरचा भयंकर कडक अवतार पाहून प्रियांशच्या छातीत एकदम धस्स झालं होतं. तालुक्यातील मोठमोठे गँगस्टर आणि वजनदार पुढारी त्याच्या एका नजरेने थरथर कापायचे. तोच प्रियांश राजे आज स्वतःच्या बेडरूममध्ये एका नवीन नवरी मुलीच्या हातातला तांब्या पाहून मागे सरकत होता. आणि तो म्हणाला, हे 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 बघ पौर्णिमा, अगं लागेल ते मला, प्लीज असं करू नकोस ना. प्रियांश अडखळत म्हणाला. त्याने क्षणाचाही विचार न करता पाठीमागे फिरून बेडरूमचे दार उघडून बाहेर पळण्याचा प्रयत्न केला. पण तो उंबरठा ओलांडणार तितक्यात पाठीमागून पौर्णिमेचा वीज कडाडावी असा कडक आणि भारदस्त आवाज आला. ती म्हणाली, प्रियांश राजे, खबरदार खबरदार, जर एक पाऊल जरी रूमच्या बाहेर टाकलं तर तुम्हाला आमची शपथ आहे. प्रियांशचे पाऊल हवेतल्या हवेतच थबकले. आबासाहेबांच्या शपथेची भिंत ज्याप्रमाणे संपूर्ण घराण्याला रोखून धरत होती, तशीच पौर्णिमेच्या या रॉयल शपथेने प्रियांश राजेंचीही पूर्ण कोंडी केली होती. तो बाहेरही पळू शकत नव्हता आणि आता आतही थांबू शकत नव्हता. आणि आता सर्वात मोठी अडचण म्हणजे प्रियांश राजेने दार उघडल्यामुळे बेडरूमचा हा सर्व ड्रामा थेट खाली हॉलमध्ये स्पष्ट ऐकू येत होता. खाली हॉलमध्ये बसलेली संपूर्ण रॉयल टोळी श्वास रोखून वरच्या मजल्याकडेच पाहत होती. आबासाहेब, शिवमराजे, प्रिया, चैतन्य, अस्मी, अतुल, सचिन आणि सगळी पोरं. पौर्णिमेचा तो कडक आवाज ऐकताच खाली एका क्षणात प्रचंड हशा पिकला. अतुल सचिनच्या पोटात कोपर मारत म्हणाला, बापरे, प्रियांश राजेला थेट स्वतःचीच शपथ घातली. आता राजेसाहेब कुठे पळून जाणार तेव्हा? प्रिया हसत अस्मीला म्हणाली, बघा ताईसाहेब, तुमचा जावई कसा तालाव नाचतोय आता. आबासाहेबांनी बळीचा बकरा बनवलाय आणि आता पौर्णिमा त्याला काही सोडत नाही वाटतं. तुम्ही किती स्टोरी एन्जॉय करताय, मला तर खूप हसायला येत आहे स्टोरीला आवाज देताना सुद्धा. तिथे वर बेडरूममध्ये मात्र खरा धुमाकूळ सुरू झाला होता. प्रियांश मागे वळाला आणि म्हणाला, पौर्णिमा अगं ऐक तरी, एकदाच ऐक ना पिल्लू. पण पौर्णिमेने त्याचे एकही शब्द ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. तिच्या क्रोधाचा पारा पार चढला होता. तिने टेबलवर ठेवलेला तो भरलेल्या पावडरचा डबा आणि साहित्याचा डबा उचलला आणि थेट प्रियांशच्या दिशेने भिरकावला. प्रियांशने ऐनवेळी मान झुकून डबा हुकवला, पण डबा थेट बेडरूमच्या दारातून बाहेर उडून पायऱ्यांवरून घसरत खाली हॉलमध्ये जाऊन पडला. आई गो! खाली बसलेल्या सचिनने पटकन डोक्यावर सोफ्यावरची उशी धरली. पौर्णिमेचा हात तिथेच थांबला नाही.
तिने ड्रेसिंग टेबलवरचे एक एक साहित्य उचलायला सुरुवात केली. कंगवा, महागडा सेंटच्या बाटल्या, काजळची डब्बी, लिपस्टिकचे बॉक्स, मॉइश्चरायझरच्या बाटल्या आणि हातात येईल ते सामान सपक धपक आणि ठपक सारखं सगळं फेकत होती. प्रियांश राजे बेडरूममध्ये इकडून तिकडे पळत होते आणि म्हणत होते, पौर्णिमा, अरे यार पौर्णिमा, ते सेंट महागडं आहे यार. अरे लिपस्टिक नवीन आहे तुझी, नको ना फेकू यार तू. पण पौर्णिमा क्रोधाने पार आंधळी झाली होती आणि ती म्हणाली, हो का, खूप महागडा आहे का, मग अजून एक घ्या घ्या. असं म्हणत तिने काचेची सेंटची बाटली फेकून मारली. प्रियांशने अत्यंत कसरतीने ती बाटली हवेतल्या हवेत कॅच केली, पण तितक्यात मागून आलेला कंगवा थेट त्याच्या खांद्यावरच बसला आणि तो ओरडला, आऊच. पौर्णिमा, प्रियांश खांदा चढत म्हणाला. दार उघडे असल्यामुळे बेडरूममधून सामानाचा वर्षाव खाली होत होता. काजळाची डबी उडून थेट खाली आबासाहेबांच्या पायाजवळ पडली, पण मग एक लिपस्टिक उडून शिवमराजेंच्या अंगावर पडली. खाली हॉलमध्ये एकच धांदल उडाली होती. वाड्यातले मोठे मोठे अधिकारी असलेले चैतन्य आणि शिवमराजे स्वतःचे डोके वाचवण्यासाठी हातामध्ये पूजेच्या ताटल्या आणि उशा डोक्यावर धरून सगळेजण बसले होते. बापरे, हा तर थेट सर्जिकल स्ट्राईक सुरू झालाय वर. पौर्णिमेचा चैतन्य हसून म्हणाला. आबासाहेब आपली काठी बाजूला सारत आणि उशी डोक्यावर धरत मोठ्याने हसले. वागा माझे राणीसाहेब, आज दाखवून दिलास तू रॉयल वाड्याच्या सुनेचा रुबाब. ठोका अजून एक दोन वस्तू. तुम्हाला कानाखाली आवाज काढल्याचा सगळा बदला घ्या आज. सगळे अवाक झाले ते ऐकून, का तर आबासाहेबांनी दोघांच्या बाजूने बाजू सांभाळली होती. प्रियांश राजेंना पौर्णिमा मिळवून दिली आणि पौर्णिमेला बदला. इकडे बिचारा प्रियांश मात्र पौर्णिमेच्या रागाचा मुख्य बळी ठरत होता. तो दोन्ही हात पुढे करून अत्यंत मऊ आणि प्रेमाच्या आवाजात तिला समजवण्याचा प्रयत्न करत होता. हे बघ पौर्णिमा, पिल्लू माझं ऐक ना, प्लीज प्लीज ना, असं नको करू ना बेबी. अरे स्वीट हार्ट, अरे राणी, ऐक ना प्लीज. ज्या प्रियांशच्या तोंडून आजपर्यंत स्वीट हार्ट किंवा राणी हे शब्द घरातील कोणीच ऐकले नव्हते, तोच कडक राजे आज बेडरूममध्ये हात जोडून पौर्णिमेची मनधरणी करत होता. मी तुझी कोणतीही राणी बिनी नाही आहे. तिने डायरेक्ट आता आरेकारे केलं. आणि मला तुमचे हे गोड बोलणे अजिबात ऐकायचे नाही. पौर्णिमेने बेडवरची उशी उचलली आणि पूर्ण ताकदीने प्रियांशच्या तोंडावरच फेकून मारली धप्पक करून. यावेळी मात्र उशी प्रियांशच्या चेहऱ्यावरच बसली. प्रियांश उशी धरून तिथेच थांबला. त्याचा पांढरा शर्ट आता हळदीने, काजळाच्या डागाने आणि उडालेल्या पावडरने फार खराब झाला होता. पौर्णिमा श्वास रोखून धापा टाकत त्याच्याकडे पाहत उभी होती. तिचा सगळा राग, तुटलेला स्वाभिमान आणि लग्नाचा संताप या सामानाच्या वर्षावातून बाहेर पडला होता. प्रियांशने हळूच ती उशी बाजूला ठेवली. त्याच्या चेहऱ्यावर आता राग नव्हता, तर एक अथांग प्रेम आणि कौतुक होतं. तो शांत पावलांनी चालत तिच्या जवळ आला. पौर्णिमा मागे सरकणार तितक्यात प्रियांशने अत्यंत वेगाने पुढे होऊन तिचे दोन्ही नाजूक हात आपल्या मजबूत हाताच्या मुठीत घट्ट आवळले. झाला का राग शांत, की अजून काही फेकायचं बाकी आहे राणीसाहेब? प्रियांशने तिच्या डोळ्यात डोळे घालून अगदी मंद आवाजात विचारले. पौर्णिमेने हात सोडवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाली, सोडा माझा हात प्रियांश. नाही सोडणार. प्रियांशचा आवाज कडक झाला होता. आता लग्न झालंय आपलं. अग्नी आणि तुळशीसमोर 7 फेरे घेतलेत आपण. आबासाहेबांनी काय सांगायचं ते सांगू दे. पौर्णिमा, थांब ना पौर्णिमा, आधी माझं एकदा शांतपणे ऐकून तरी घे. किती चुळबुळ करतेस. आता आपण दोघं नवरा बायको आहोत, पण तुझ्या मनाचा आदर करणं माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि हे सत्य आता जगातील कोणतीही ताकद बदलू शकत नाही. पौर्णिमा. पौर्णिमेच्या डोळ्यात पुन्हा पाण्याचे थेंब साचले आणि ती म्हणाली, पण तुम्ही मला फसवून आणलत ना. मला माझी लव्ह स्टोरी जगायची होती प्रियांश. असा लग्नाचा गोंधळ नव्हता हवा मला. प्रियांशच्या चेहऱ्यावरचा राकटपणा विरघळला. त्याने तिचा हात सोडवून दिला. तिच्या गालावर सुकलेली हळद आपल्या अंगठ्याने अलगद सावरली आणि पुसली आणि म्हणाला, लव्ह स्टोरी लग्नानंतर संपत नसते पौर्णिमा, ती तर लग्नानंतर सुरू होते. प्रियांश अगदी जवळ कुजबुजला. तुझी स्वप्न पाहिली आहेस ना, उघड्या आभाळाखाली फिरायची, चोरून चोरून रोमॅन्स करायची, ती सगळी स्वप्न हा प्रियांश राजे पूर्ण करेल, पण हक्काने, स्वतःच्या बायकोसोबत. त्याच्या या वाक्याने पौर्णिमेचे काळीज हेलावले. तिने आपली मान खाली झुकवली. खाली हॉलमध्ये अचानक शांतता पसरल्याचे पाहून आबासाहेबांनी मिश्किलपणे हाक मारले. अरे प्रियांश बेटा, जिवंत आहेस ना रे?
की सुनेने पूर्ण सफाई केली रे रूमची. ते ऐकताच वर बेडरूममध्ये पौर्णिमेच्या ओठांवर नकळतच एक गोड हास्य आलं. प्रियांशने तिची ती गोड स्माईल पाहिली आणि तोही मनापासून हसला. प्रियांशने दारातून खाली वाकून पाहिलं आणि म्हणाला, हो आबासाहेब, आहे आहे जिवंत मी. आणि तुमच्या सुनेचा राग पण शांत झाला नाही. ती काय आहे ना, ती जरा थकली होती म्हणून कदाचित ब्रेक घेतला असेल. आणि आता मला का विचारताय तुम्ही? मला हलाल करायचंच ठरवलं आहे ना. मग मी खाली जिवंत आलो तर खरं समजा. आणि आता खाली संपूर्ण वाड्यात हशाचा कडकडाट झाला होता प्रियांशचं ते बोलणं ऐकून. खोलीमध्ये शांतता पसरली होती, पण ती शांतता वादळापूर्वीची होती. प्रियांशने अत्यंत प्रेमाने पौर्णिमेचा नाजूक हात आपल्या हलकेच हातात घेतला. पौर्णिमेने लगेच आपला हात मागे घेतला आणि तिचे डोळे रागाने लाल झाले होते. तिने जरा चिडून आणि तोंड फिरून म्हटलं, हे बघा प्रियांश, मला अजिबात नाही आहे बोलायचं तुमच्याशी. सोडा माझा हात आणि जा इथून. प्रियांशच्या ओठावर एक हलकीशी खोडकर आवरावर हसू उमटली. तो जरा झुकला आणि म्हणाला, बरं ठीक आहे बाई, नको बोलूस माझ्याशी. पण आधी हे सांग, तो तुझा भयंकर मोठा राग शांत झालाय का? आणि जर नसेल गेला तर तुझ्या या रागाला थोडा ब्रेक दे ना. आधी चल थोडंसं जेवून घे. सकाळी घडलेल्या या महानाट्यात आणि गोंधळात तू अन्नाचा एक कणही पोटात घेतला नाहीयेस. चल थोडं जेवून घे, म्हणजे पुन्हा माझ्याशी पूर्ण ताकदीने भांडायला तुला पुन्हा भरपूर एनर्जी येईल. पौर्णिमेचा पराकोटीचा जळफळाट झाला. तिने पुन्हा तीव्र आवाजात म्हटलं, हे बघा प्रियांश, मी तुम्हाला सांगते ना, मला अजिबात जेवायचं नाही आहे. तुम्ही तुमचं बघा बरं. प्रियांशने दोन्ही हात हवेत उडवले आणि हसत म्हणलं, बरं बाई, नको जेवूस. मी आता काय करतो माहिती आहे? तू मगाशी माझ्यावर राग काढून फेकून मारलेल्या सगळं साहित्य आणि वस्तू पुन्हा गोळा करून आणतो, इथे आणून ठेवतो. म्हणजे कसं, तुझा राहिला राग काढायला तुला सोपं पडेल ना. पण प्लीज ना स्वीट हार्ट, थोडंसं तरी जेवून घे ना. पौर्णिमेने तिखट नजरेने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणले, हे बघा, तुम्ही आधी मला ते फक्त आणि फक्त पौर्णिमा म्हणावं. हे स्वीट हार्ट वगैरे तुमच्या तोंडातून ऐकायला मला अजिबात आवडत नाही. प्रियांशने लगेच कान पकडलेचे नाटक केले आणि म्हणाला, बरं बाई, हात जोडतो तुझ्या पुढे. आता नाही म्हणत, पण मॅडम आता तरी जेवणार का तुम्ही? पौर्णिमेने आपले दोन्ही गाल फुगवले, तोंड दुसऱ्या दिशेला वळवलं आणि रुसून म्हणाली, नाही म्हणजे नाही जेवणार मी. तुम्हीच जा आणि जेवा. तो म्हणाला, ठीक आहे मग, तुझी जशी इच्छा. असं म्हणत प्रियांश खोलीच्या दाराकडे गेला. त्याने खाली हॉलच्या दिशेने जोरात आवाज दिला, ओ मातोश्री, जरा ऐकलत का? मातोश्री, तुमच्या लाडक्या शिवांशी दी जवळ माझं एकट्याचंच जेवणाचं ताट पाठवून द्या बरं. आणि हो, मला आज जेवणात गुलाबजाम हवेत, ते पण किती, तब्बल 4 गुलाबजाम पाठवावर. प्रियांश एवढ्यावरच थांबला नाही. पौर्णिमेला ऐकू जाईल अशा मोठ्या आणि स्पष्ट आवाजात तो पुढे म्हणाला, आणि हो आबासाहेब, सकाळी सकाळी या तुमच्या सुनांकडून हळदी उतरवण्याच्या कार्यक्रमाचा उत्तम तयारी करून घ्या. कसं आहे ना, माझं हे लग्न असं अचानक वादळी वाऱ्यासारखं झालंय ना. लग्नाची कसली हाऊसमाऊस पूर्ण झालीच नाहीये. त्यामुळे उद्या आपल्या घरी लग्नाची सत्यनारायणाची मोठी पूजा आयोजित करा बरं. छान थाटमाट करूया. मग त्याने बाहेर डोकावून हाक मारली आणि म्हणाला, बेटा रियांशी, जरा थंड पाण्याचा तांब्या घेऊन येतेस का? तुझ्या या लाडक्या पौर्णिमा वहिनीसाठी खूप थकली ग ती. माझ्यावर रागावून खाली उभी असलेली रियांशी लगेच उत्साहाने ओरडली, हो दादा, आलेच मी. सर्व कुटुंबीय वातावरण अगदी उत्साहात होते. सगळ्या बायकांनी मिळून पटापटा जेवणाची ताटे मांडली. सगळेजण पंक्तीला बसलेच होते. प्रियाने प्रेमाने प्रियांशसाठी ताट भरले आणि शिवांशीच्या हातात देत म्हणाली, जा बेटा शिवांशी, दादाला हे ताट देऊन ये वर जा रूममध्ये. शिवांशीने ताट हातात घेतले खरे, पण तिचे पाऊल पुढे पडतच नव्हते. ती जरा दबक्या आवाजात म्हणली आणि घाबरत प्रियाला म्हणाली, मातोश्री, अहो मला खूप भीती वाटते हो पौर्णिमेच्या, सॉरी, वहिनीच्या त्या चंडिका अवताराची.
आणि रागाची. मी नाही जात एकटी. तिची ती अवस्था पाहून तिथे जुवा असलेला त्यांचा भावी जावई म्हणजेच वंश पुढे आला आणि फुशारकी मारत म्हणाला, शिवांशी, अगं घाबरतेस कशाला? मी आहे ना तुझ्यासोबत, चल आपण दोघे मिळून जाऊया. ताट घेऊन दोघेही होणारे नवदाम्पत्य अत्यंत उत्साहात आणि ऐटीत ताट घेऊन वरच्या मजल्याकडे निघाले. आणि आता खाली बसलेला अतुल हळूच सर्वांकडे बघत खोडकरपणे म्हणाला, हे बघा मंडळी, आमचे सुपुत्र महाशय गेलेत आपल्या होणाऱ्या बायकोसोबत जरा शायनिंग मारायला. आता बघा कसे 2 मिनिटात तोंडावर पडतात ते. तसा चैतन्य हळूच हसला आणि म्हणला, ए अतुल दादा, चल आपण काउंटिंग करूया. किती वेळात ते दोघे पळत खाली येणार तेच बघू. तसे ते सगळेजण उत्सुकतेने वर बघत 1 2 3 4 असे मोजू लागले. मोजणी जवळपास 10पर्यंत पोहोचलीच होती. इकडे वरच्या मजल्यावर वंशने अगदी स्टाईलमध्ये पौर्णिमेच्या खोलीचा दरवाजा हळूच वाजवला आणि आत डोकावून म्हणाला, हे हाय माय क्यूट सिस्टर. बस बस एवढंच वंशने वाक्य पूर्ण व्हायच्या आतच तो कामातून गेला. पौर्णिमेने आधीच सगळा शिल्लक राहिला राग थेट वंशवरच काढला होता. जवळच ठेवलेला एक मातीचं अत्यंत महागडं आणि सुंदर फुलदान पौर्णिमेने थेट वंशच्या दिशेने भिरकावलं. ढम असा मोठा आवाज झाला आणि ते फुलदान दारावर आपटून फुटलं. ते दृश्य पाहून वंश आणि शिवांशी दोघांचीही हवा बसलीच होती. शिवांशीने कसलाही विचार न करता हातातील जेवणाचं ताट तसंच दारापाशी खाली ठेवलं आणि मोठ्याने ओरडली, ए दादा, ताट ठेवलंय बाहेर. आणि दोघेही एका सेकंदात पळत पळत जिना उतरून खाली आले. त्या दोघांना तसं धावत आणि घाबरलेल्या अवस्थेत खाली आलेलं पाहून खाली उपस्थितांमध्ये पुन्हा एकदा जोरदार हशा पिकला. शिवांशीने खाली येताच वंशला कोपराने हलकासा धक्का दिला आणि हसत म्हणाली, ओ होणारे आमचे नवरोबा, तुम्ही जर लग्नानंतर असं काही धाडस केलंच ना तर माझ्या दादासारखं माझाही राग तुम्हाला सहन करावा लागेल, हां, लक्षात ठेवा. वंश लगेच शिवांशी पुढे दोन्ही हात जोडून नमस्कार केला आणि काकुळतीला येऊन म्हणला, ओ आमच्या होणाऱ्या भावी कारभारीणबाई, तुम्हाला राग येईल असं आम्ही आयुष्यात कधी काही करणार नाही हो. उगीच तुमचा हा जगदंबेचा अवतार बघायची आम्हाला अजिबात हौस नाहीये. तो अवतार पाहायला आमचा प्रियांशच समर्थ आहे. वंश पुढे म्हणाला, आधी कसा मोठा वाघ बनून फिरत होता प्रियांश आणि आता रूममध्ये जाऊन बायकोच्या ताटाखालचं मांजर झालाय वाटतं. वंशचे हे वाक्य ऐकताच सगळेजण पोट धरून धरून हसले. तशातच आबासाहेबांनी आपला चेहरा अत्यंत गंभीर केला आणि आपला उजवा हात वर केला. आबासाहेबांचा हात वर होताच सर्वजण क्षणात शांत झाले. आबासाहेब मोठ्या रोखात शिवमराजांकडे बघत म्हणले, बरं का राजे, तुमचा मुलगा काही मांजर बिंजर झाला नाहीये, तो आजही वाघच आहे. पण फरक फक्त एवढाच आहे की त्या वाघावर आज आम्ही साक्षात दुर्गेला विराजमान केलंय. आबासाहेबांचा हा भन्नाट आणि अनपेक्षित जोक ऐकताच घरात पुन्हा एकदा हशाचं उधाण आलं होतं. सगळ्यांच्या पोटात हसून हसून उकळ्या फुटत होत्या. सगळेजण खिकी खिकी खुकू खुकू करत तोंड दाबून हसत होते. तर आजचा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही किती हसलात ते सुद्धा सांगायचं आहे. तर जाणून घेऊया पुढील कहाणी पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.